ओके, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी खरं तर या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे। आणि हे आभार मानत असताना काल भारत ब्रिटनमध्ये जो मुक्त व्यापार करार झाला त्याच्यामध्ये कोकणामधल्या आंबा बागायतदारांना देखील न्याय मिळाला आहे आणि बाजारपेठेमध्ये शुल्कमुक्त प्रवेश जो ब्रिटनमध्ये झाला आहे त्याच्यामध्ये आमच्या रत्नागिरी हापूस, देवगड हापूसचा देखील आंब्याचा देखील समावेश झालेला आहे, फणसाचा देखील समावेश झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मत्स्योद्योगमधले जे काही विषय आहेत त्याचा देखील त्याच्यामध्ये समावेश झाला आहे। आणि ज्या राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी महाराष्ट्राचं काम करतोय तिथल्या MSMEचा देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समावेश झाला आहे आणि त्याबद्दल नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो। खरं तर कोकणामध्ये आंबा, मासे आणि काजू हा आमचा प्रमुख शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे। आंब्याचं प्रोडक्शन कसं होतं, काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण निर्यात केल्यानंतर आंब्याला या प्रक्रियेमुळे एक चांगला भाव मिळणार आहे आणि कोकणातल्या शेतकऱ्यांचा देखील आर्थिक स्तर जो आहे तो उंचावण्यासाठी ह्या निर्णयाची आम्हाला मदत होणार आहे। कोकणामध्ये फणसाची लागवड देखील मोठ्या पद्धतीने आहे, फणसाच्या बाबतीमध्ये देखील नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे, माशाच्या बाबतीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं कोकणचा एक कार्यकर्ता म्हणून कालचा जो झालेला करार आहे याच्यामुळं कोकणच्या किनारपट्टीला फार मोठी आर्जू असेल, फणस असेल, आमचे मासे असतील यांना जागतिक स्तरावरची बाजारपेठ या ब्रिटन भारत करारामुळे निर्माण होईल आणि त्याचमुळे हा जो देशाच्या दृष्टीने ऐतिहासिक करार झाला आहे हा करार करत असताना आमचं कोकण त्याच्यामध्ये विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांनी सामील करून घेतलं त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो। महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान वाटेल असा एक कार्यक्रम काल दिल्लीमध्ये पार पडला। हा कार्यक्रम कुसुमाग्रजांचं मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणावर जो अभ्यासक्रम तयार झालाय तो अभ्यासक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी JNU मध्ये आपण सुरू करतोय। जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 10 कोटी रुपये दिले होते आणि 17 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं 2 कोटी रुपये हे अध्यासन केंद्रासाठी दिले होते। 2 महिन्यापूर्वी मी स्वतः जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो, तिथल्या कुलगुरूंना आम्ही विनंती केली आणि उरलेले अध्यासन केंद्राचे 3 कोटी रुपये हे मराठी भाषा विभागामार्फत दिले जाणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर जो अभ्यासक्रम आहे तो जगाच्या पातळीवर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्यासाठी कालच्या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे। काल अजून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला जो महाराष्ट्राच्या जनतेसाठी, महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानणाऱ्या प्रत्येक माणसाची छाती गर्वानं फुलेल अशा पद्धतीनं JNUच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं, देवेंद्रजींच्या साक्षीनं आमच्या मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे। आणि जागेचं पत्र JNUला जे पाहिजे होतं ते कालच आम्ही तासाभरात कुलगुरू पंडित मॅडमना त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यामुळे दिल्लीच्या तख्तावर सगळ्यात मोठा, सगळ्यात उंच आणि सगळ्यात दिमागदार आणि देखणा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आता JNUच्या कॅम्पसमध्ये उभा राहणार आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट की दिल्लीच्या परिसरामध्ये ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांना देखील आर्थिक सुबकता यावी, मराठी शाळा आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं व्हाव्या हे धोरण घेऊन आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची देखील एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीतनं असं निष्पन्न झालं की दिल्लीच्या स्तरावर मराठी भवन हे बांधण्यासाठी जर जागा असेल तर त्याचा आराखडा चांगला करावा
ह्या सूचना 6 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेला होता आणि त्या मराठी भवनाचा एक आराखडा येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही अर्थमंत्र्यांकडे सादर करतोय आणि त्याच्यातनं देखील जे मराठी आमचे बांधव आहेत, महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत, ते UPSCसाठी तिथे जातात, शिक्षणासाठी तिथे जातात, त्या विद्यार्थ्यांना लायब्ररी असेल, राहण्याचं ठिकाण असेल, या मराठी भवनातनं इथं उपलब्ध होणार आहे आणि त्याचा देखील एक आराखडा या 2 महिन्यामध्ये दिल्लीच्या सगळ्या मराठी माणसाशी चर्चा करून आम्ही अर्थ विभागाकडे सादर करतोय। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मराठीवर महानगरपालिका आली, मुंबईची महानगरपालिका आली म्हणून UBD सारखे पक्ष राजकारण करतायत आणि महायुतीचं सरकार मराठी भाषा ही सातासमुद्रापलीकडे गेली पाहिजे, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली पाहिजे, दिल्लीच्या तख्तावर मराठी भवन असलं पाहिजे, दिल्लीच्या तख्तावर आपला मराठीचं अध्यासन केंद्र असलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही जगाला कळावी, ही देशाला कळावी, अशा पद्धतीचं एक सेंटर असलं पाहिजे। अशा पद्धतीनं आम्ही मराठीचा डंका हा राजकारण न करता जगभरामध्ये नेतोय आणि काही लोक UBT पक्षासारखी याच्यामध्ये प्रचंड राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे हे काय आंदोलन झालं म्हणून ह्या दिल्लीतल्या मुवमेंट होत नाहीत। सुरुवातीला जसं सांगितलं की मी 2 महिन्यापूर्वीच 2 ते 3 महिन्यापूर्वी JNU मध्ये स्वतः जाऊन आलो होतो। एकनाथ शिंदे साहेबांनी हे 10 कोटी रुपये पूर्वीच ते मुख्यमंत्री असताना वर्ग केलेले होते। कुसुमाग्रजांचं मराठीचं अध्यासन केंद्र निर्माण करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली घेतला गेला। त्याच्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये आंदोलन होतंय म्हणून दिल्लीत आम्ही कार्यक्रम करतोय अशातला भाग नाही, तर हे पूर्वीपासूनचे कार्यक्रम आहेत आणि म्हणून मराठी भाषेला जो राजाश्रय आहे तो म्हणजे मायबोली म्हणून आहे, मातृभाषा म्हणून आहे आणि त्या मराठीला कायमस्वरूपी मोठं करण्याचं कामच सरकार करणार आहे। त्याच्यामुळे मराठीवर राजकारण न करता मराठी ही सर्वांग सुंदर असलेली भाषा जगाच्या पातळीवर पोहोचली पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचं मूर्त स्वरूप काल दिल्लीमध्ये आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या बद्दल जी घोषणाबाजी झाली त्याबद्दल मी त्या खरं तर गोष्टीचा निषेध करतो। मुख्यमंत्री कुठच्या राज्याचे आहेत याच्यापेक्षा ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नावानं मुर्दाबाद ही घोषणा देणं मला असं वाटतं की राजकीय संकेतामध्ये बसणारे नाही, परंतु जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत त्यांनी त्या घोषणा दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये विरोध करणारे काही नतद्रष्ट लोक हे आपल्या देशामध्ये आहेत हे काल JNUच्या आंदोलनानं सिद्ध झालंय आणि त्यांचं लोक काही समर्थन करतायत। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला देखील कालच्या प्रसंगातनं लक्षात आलं असेल की याच्या मागचं राजकारण काय आहे। राज्यामध्ये 800 कोटीचा घोटाळा झाला आहे, रुग्णवाहिका घोटाळा, त्यातले 600 कोटी केंद्रावरून श्रीकांत मेडिकल फाउंडेशनला देण्यात आले असं मोठा आरोप आहे श्रीकांत शिंदे। ह्याच्यामध्ये नवीन काय? 3.5 वर्ष रोज सकाळी जे आरोप होत आहेत त्याच्यातला अजून एक आरोप आहे। अमित साळुंखे म्हणून आहे जे अमित फॅसिलिटीजचे प्रमुख आहेत, त्यांनी झारखंडमध्ये दारू घोटाळा केलेला आहे। त्यांना तुमचं सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यावेळेस 108 अँब्युलन्सचं जवळपास 800 कोटीचं कंत्राट मिळालेलं होतं असं संजय राऊत आरोप करत होते आणि ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन सोबत जोडले गेलेले होते, त्याचे ते सदस्य होते, तिथे पैसे वळवले असा त्यांचा आरोप आहे। त्याला स्पष्ट पद्धतीनं उत्तर दिलं त्यांना की गेले 3 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा शेतकऱ्यांचा एक मुलगा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला याच्याबद्दल हा पोटसूळ आहे। हे 3 वर्ष रोज आम्ही आरोप ऐकतोय, त्याच्यामुळे हा नवीन आरोप झाला तर त्याच्यामध्ये काही तथ्य असेल अशी अजिबात शंका नाही। डॉक्टर श्रीकांत शिंदेनी स्वतःचं कर्तृत्व जगाच्या दौऱ्यामधनं स्वतः सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळे अशा आरोपांना महाराष्ट्राची जनता किंमत देईल असं मला अजिबात वाटत नाही। दुसरे एकनाथ शिंदे होऊ पाहतात असं कोण बोलले? मला असं वाटतं की 8 महिन्यापूर्वी एक राऊत हे बोलून झालेलं आहे, बरोबर ना? एका राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेतलेली आहे, काल ही संध्याकाळी राऊतांनी परिषद घेतलेली आहे। त्याच्यामुळे दोन्ही राऊतांचा जो काय माझ्यावर आरोप करण्याचा प्रकार आहे
हा अतिशय राजकीय बालिशपणा आहे. मी अनेक वेळा सांगितले की माझ्या राजकीय मर्यादा मला माहिती आहे. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राच्या नाही अन्य मोठ्या पदावर जावेत ही माझी मनापासूनची भावना आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी उद्योगमंत्री केलं. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं बालिश राजकीय आरोप प्रत्यारोप करून माझ्यामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये कटुता निर्माण होईल असं जर कोणाला वाटत असेल तो त्यांचा घोड गैरसमज आहे. पण त्यांना देखील अशा आरोपामध्ये जर सुख वाटत असेल आणि अशा पद्धतीचे आरोप करून त्यांना सुखानं झोप लागत असेल तर त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. जिल्हा प्रमुख तुम्ही फोडले, त्यांचा पक्ष प्रवेश कधी करणार? नाही, राजू शेट्टी साहेबांच्या पक्षातले मी 20 जिल्हा प्रमुख फोडले तशातला भाग नाही. राजू शेट्टींसोबत काम करणारे पूर्वीचे काही सहकारी असतील, त्याच्यामध्ये काही काँग्रेसची लोक आहेत, काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची लोक आहेत. त्याच्यामुळं 20 जिल्हाध्यक्ष जे प्रवेश करणार आहेत त्याचा असा पण गैरसमज होऊ नये की राजू शेट्टींच्याच पक्षातले सगळे जिल्हाध्यक्ष घेतोय. त्याच्यातले काही असतील परंतु बाकीचे जालिंदर पाटील म्हणून प्राध्यापक जे आमचे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अन्य पक्षातली लोक देखील येत्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मी कुठेही त्याच्यामध्ये असं म्हटलेलं नाही की 20 जिल्हाध्यक्ष हे राजू शेट्टींच्या पक्षाचे आम्ही फोडून शिवसेनेत आणतोय. विविध पक्षातले ते पदाधिकारी आहेत आणि ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचा व्हिजिलन्स असल्यामुळे सगळे पक्षी आमदार नाराज अशी तक्रार झाली आहे. त्याचं उत्तर मला असं वाटतं मी परवा दिलेलं आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे कुठच्याही खात्यामध्ये त्याचा अहवाल घेऊ शकतात, त्याचा आढावा घेऊ शकतात आणि ओव्हरऑल करू शकतात. त्याच्यामुळे ही नवीन गोष्ट आहे अशी काही मला वाटत नाही. पण त्याचं उत्तर देताना मी असं सांगितलंय की माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा यांचं बाउंडिंग हे अतिशय जबरदस्त आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुतीनं लढून आम्ही भगवा फडकवणार आहोत. त्याच्यामुळे अशा गोष्टींकडे बघून आमच्या कोणामध्ये गैरसमज होईल याची सुतरामही शक्यता नाही. नाही ह्याच्यात देऊ का? खरं तर मला असं वाटतं की सामनामधला तुम्ही प्रश्न आम्हाला विचारणं हे थोडं आम्हाला संभ्रमात टाकणार आहे. कारण सामनामध्ये आमच्याच शासनाची ऍडव्हर्टाईज येते, सामनामध्ये आमच्याच शासनाच्या पैशातनं ऍडव्हर्टाईज घेतल्या जातात आणि त्याच सामनामध्ये विकतची बदनामी आम्ही घेतोय. ते ठीक आहे, शेवटी वर्तमानपत्र आहे म्हणून आम्ही ती ऍडव्हर्टाईज देतोय. पण संभ्रम माझ्यामध्ये काय आहे की पेपर चालवायला शासनाकडनं पैसे घ्यायचे, पेपर चालवायला नितेश राणेंचा फोटो असलेली ऍड घ्यायची आणि त्याच नितेश राणेंवर सामनांमधनं टीका करायची. हा नक्की कुठचा लोकशाहीतला पत्रकारितेचा प्रकार आहे हे माझ्या अजून लक्षात आलेलं नाही. पण सामनामधल्या बातम्यांची दखल माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही पण ज्या स्तरावर घेता ती घेऊ नये, त्याच्यातनं काहीही निष्पन्न होणार नाही. नाही, त्याचं कोण समर्थन करणार नाही. त्यांनी काय म्हटलंय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. शिवसेना म्हणून आमची भूमिका मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर जर अन्याय होणार असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. परंतु मराठी भाषेबद्दल आमचा सगळ्यांना आदर आहे. मराठी भाषा ही बोलली गेली पाहिजे ही आमची सगळ्यांना विनंती आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की वंदनीय बाळासाहेब हे देखील सांगायचे की मातृभाषा ही आली पाहिजे, मातृभाषेबद्दल अभिमान असलाच पाहिजे, मायबोलीबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. पण असं असताना बाकीच्या देशांमधल्या ज्या भाषा आहेत त्यांचा देखील आदर असला पाहिजे. काही व्हिडिओज बाहेर येतात आहेत, काही वादग्रस्त वक्तव्य बाहेर येतात आहेत, त्या सगळ्यामुळे भाजप कुठेतरी अडचणीत येतोय असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यांनी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली की मित्र पक्षांच्या मंत्र्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे भाजप अडचणीत येतो. नाही, मी शिवसेनेचा एक शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. हा भाजपाचा प्रश्न मला विचारण्यापेक्षा भाजपच्या लोकांना विचारला पाहिजे. सर, मुंबई महानगरपालिका व्यतिरिक्त सर्वीकडे महायुती वेगवेगळे लढणार आहे अशी बातमी येते दिल्लीवर.
फक्त मुंबई महानगरपालिकेत कुठं महायुती असणार आहे, बाकी सगळीकडे वेगवेगळ्या स्तरावर आहे. मी अनेक वेळा आश्चर्यचकित होतो की अशा बातम्या तुमच्याकडे येतात कुठून. समन्वय समितीमध्ये मी आहे शिवसेनेमार्फत, त्या समन्वय समितीमध्ये असं काय कुठं कळलेलं नाही. पण ही बातमी डायरेक्ट दिल्लीतनं तुमच्याकडनं आलेली आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला देखील पक्षांतर्गत चौकशी करावी लागेल की ह्या बातम्या तुम्हाला कशा मिळतात. पण समन्वय समिती 2 दिवसापूर्वी झाली, याच्यात कुठेही चर्चा काय झाली नाही. समन्वय समितीमध्ये जी चर्चा झाली ती मी प्रेसमध्ये सांगितले की आम्हाला महायुतीच्या मार्फतच निवडणुका लढवायच्या, तर महायुतीचंच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी सरकार आणायचं आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीनं आम्हाला जिंकायच्या आहेत. आता दिल्लीवरची बातमी तुमच्याकडनं कुठनं आली मला माहित नाही. एक अजून एक खुलासा करतो, एक फक्त जो राहिला. कालच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अनुपस्थित होते. माझी आपल्याला विनंती आहे की डीसीएम कार्यालयामधनं अधिकृत माहिती आपण घ्यायला पाहिजे. काल साहेबांचा पंढरपूरला एक श्री नामदेव महाराजांच्या नावानं जो पुरस्कार आहे, प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे, तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिला गेला होता आणि त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी तिथे गेले होते. पण काही लोकांनी विचारलं ते दिल्लीतच गेले नाहीत, मग दिल्लीला का गेले नाहीत. पण ते जरी दिल्लीला गेले नसते तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी होतो, मराठी भाषेचा मंत्री शिवसेनेचा म्हणून तिथं मी होतो. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं संभ्रम जर कोण पसरवत असेल आणि स्वतःचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना देखील मला सांगायचं आहे की माहित्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं खऱ्या तुम्हाला दिल्या पाहिजेत. फेरबदल होणार आहे, त्यासाठी प्रगती पुस्तक जे आहे ते बनवण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती. नाही, प्रगती पुस्तक बनवलंच पाहिजे ना. प्रगती पुस्तक नेत्यांनी बनवलंच पाहिजे. मी किती जिल्ह्यामध्ये दौरे केलेत, मी किती तालुक्यांमध्ये गेलोय, माझ्या डिपार्टमेंटमध्ये मी किती बैठका घेतल्यात, माझ्याकडनं किती बोर्डाच्या मिटिंग झाल्यात, मी किती बचत गटांना न्याय दिला, मी किती एमएसएमई वाढवली, मी किती विश्वकर्मा उद्योग वाढवले, मी एमएसएमई किती वाढवली, याचा आढावा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाच पाहिजे. तशा पद्धतीनं बाकीच्या पक्षांच्या नेत्यांनी पण घेतला पाहिजे. मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही असं संजय राऊतांनी ट्विट केलं. हिंदीना एकमेकांचे थिएटर मिळते, मराठीचं हे महापालिका, मुंबई महानगरपालिका, मुंबईमध्ये मराठी भाषेच्या चित्रपटांना थिएटर मिळत नाही हे आजच कसं काय समजलं. पण तरी देखील त्यांनी केलेली सूचना ही मराठी निर्मात्यांसाठी अत्यावश्यक आहे असं मानून मी मराठी भाषेचा मंत्री आहे. पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना बोलवून आणि जे कोण थिएटरवाले आहेत त्यांना बोलून, पोलिसांना बोलून, आयुक्तांना बोलून याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घ्यायला लागेल अशा पद्धतीचे निर्देश थिएटरवाल्यांना दिले जातात. तुम्ही एवढे मोठा प्रश्न हा मला विचारताय. मुख्यमंत्री दिल्लीवरनं आल्यानंतर काय करणार आहेत हे मुख्यमंत्रीच सांगू शकतात. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्याच खात्यातील थकीत बिलाचा आता आढावा घेणार आहे. गेल्या म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या एकनाथ शिंदेच्या काळात जी काही बिलं होती, जी कामं दिली होती सगळ्याच खात्याची, त्याचा आपण, माझी विनंती, आपण प्रश्न विचारताना एकनाथ शिंदे साहेबांच्या काळातील कार्यकालाचा आढावा घेणार आहे असं का? महाराष्ट्राच्या सगळ्याच कामांचा आढावा घेणार आहे असं म्हटलं तर ते संयुक्तिक राहील. आपण एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जो विकास केला हा ऐतिहासिक होता. काही फायनान्शियल क्रायसिस सरकारमध्ये असू शकतात, पण एखादी गोष्ट देवेंद्रजींनी केल्यानंतर ती एकनाथ शिंदे साहेबांना अडवण्यासाठी केली असं जे काही फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय तो कृपा करून कोणी करू नये. एकनाथ शिंदे साहेबांच्या काळातला रिव्ह्यू होणार अशातला भाग माझ्या देखील विभागाचा होणार आहे, गिरीश महाजन साहेबांच्या विभागाचा देखील होणार आहे, चंद्रकांत दादांच्या विभागाचा देखील होणार आहे, नियोजन मधली आणि अर्थव्यवस्था काय ती देखील होणार आहे. कंत्राटदारांनी जास्त खर्च दाखवून जास्त बिलं लाटण्याचा प्रयत्न केला असा नाही, कोणाचा आरोप आहे असा आरोप असं त्यामुळं केलं जातं. नाही, मला माहित नाही. म्हणूनच मगाही सांगितलं की अशा बातम्या कशा येतात, कुठपर्यंत पोहोचतात मला माहित नाही. पण अशा पद्धतीचं काही नाही. शेवटी आपण स्पिल ओव्हर किती, आपण सरकार म्हणून किती लोक कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे देणं आहोत हे आढावा घेणं हे मुख्यमंत्र्यांची एक जबाबदारी म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री घेऊ शकतात. त्याच्यामध्ये अडचण असण्याचं काही. अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये 410 मराठी भाषा शिकत आहेत विद्यार्थी. काय का? अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये 410 विद्यार्थी मराठी शिकत आहेत. चांगलं आहे ना.
माझी आपल्याला अजून एक विनंती आहे. सरहद नावाची एक संस्था आहे, संजय नहार चालवतात. पुण्याला त्यांनी एक इन्स्टिट्यूट चालू केलेलं आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये काश्मीरच्या मुस्लिम मुली तिथे शिकायला आहेत. आपलं महाराष्ट्राचं राज्यगीत ज्या पद्धतीनं मराठीतनं ते म्हणतात ते सर्वसामान्य नामांकित गायकाला देखील जमणार नाही. इतक्या सुंदर आवाजामध्ये ते मराठीतनं राज्यगीत म्हणतात. आणि काश्मीरची सगळी जी मुलं आहेत तिथली ती सगळी अतिशय फ्लुएंटली मराठी बोलतात. त्याच्यामुळे मराठी जर बोलत असतील तर आनंदच आहे ना. मराठी माणसाबद्दल मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान करणारे दुबे यांच्या पत्नीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. लोन मेडिकल कॉलेजसाठी लोन. नाही ठीक आहे ना, जे काय फ्रॉड असतील, जे काय अडचणी असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील, त्याचे परिणाम ते भोगतील. धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप झाले होते कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचार केला होता, तर न्यायालयाने काल त्यांना क्लीन चिट दिलेली. कसं बघता तुम्ही? धनंजय मुंडे म्हणतायत सत्यमेव जयते आणि त्यांनी आज अजय कुमार यांनी परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन इंटरव्ह्यू करण्याची हे दिली आहे. नाही, हायकोर्टामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ही केस चालू होती. उच्च न्यायालयानं निकाल दिला तो मग धनंजय मुंडेंच्या बाबतीतला असू दे किंवा अन्य कोणाच्या बाबतीत असेल, त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया पॉलिटिकल देणं निकालावर हे उचित नाही. सत्यमेव जयते हे ट्विट करून त्याच्यातला मतितार्थ जो काय हा धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलाय ना. सर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागू शकतात अशी माहिती समजली. प्रभाग रचना आणि मतदार यादी करण्याचं काम माझ्या माहितीप्रमाणे सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे निवडणुकीची चाहूल लागलेली आहे आणि निवडणुकीच्या चाहूलमुळेच हे सगळं झालं ना. निवडणुकीची चाहूलच जर लागली नसती तर थिएटरला मराठी चित्रपट लागत नाही हा मुद्दा आला नसता. मुंबई गुजरातला जोडली जाणार आहे हा मुद्दा आला नसता. म्हणजे खरं तर माझ्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येते, महाराष्ट्राची निवडणूक होते, त्यावेळी असे सगळी डायलॉगबाजी सुरू होते. त्याच्यामुळे एक नक्की झालेलं आहे की ह्या डायलॉगबाजीमुळं आणि फेक नरेटिव्ह सेट करण्याच्या प्रवृत्तीमुळं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असं समजायला हरकत नाही. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाचं ठळक असलेल्या नावाच्या ट्रकमध्ये मद्य विक्री सापडलेली, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. त्यांचा ट्रकशी काय संबंध असं काही बघा, नाव त्याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणून त्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे असं काय मला वाटत नाही. परंतु नाव त्यांचं आहे, त्यांनी पोलिसांनी चौकशी करावी. पण एखादे आता काही कार्यकर्ते असतात, आता काही कार्यकर्त्यांनी माझी स्वतःची घरची जी कंपनी आहे त्या कंपनीचा नाव देखील त्यांच्या डंपरवर टाकली, त्यांच्या गाड्यांवर टाकलेली आहे. आता ती गाडी जर पकडली गेली आणि त्याच्यामधनं अवैध दारूचा धंदा झाला तर का उदय सामंत केला का? तसं माझं म्हणणं की त्याच्यामधनं चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी झाल्यानंतर जे काय खरं आहे ते स्पष्ट लोकांसमोर येईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र 9 महिन्यानंतरही केंद्राकडून मराठी भाषेसाठी कुठलाही निधी आला नाही. भाषेच्या विकासासाठी, संवर्धनासाठी कुठलंही राज्य सरकारकडून पाऊल उचललं नाही. त्यामुळे मराठी भाषिकामध्ये, मराठी साहित्यिक लेखनामध्ये एक नाराजीचं सूर सरकारच्या विरोधात आहे. मराठी भाषा मंत्री म्हणून अजून सूर तो काय माझ्यापर्यंत पोचलेला नाही. पण माहितीसाठी सांगतो, थोडीफार आपल्याला देखील माहिती असली पाहिजे. मराठी भाषा हा विभाग 65 कोटीचा होता. किती? 65 कोटीचा. महायुतीचं सरकार आल्यानंतर मराठी भाषेचा विभाग हा 350 कोटीपर्यंत गेला. मराठी भाषा भवन हे आता आपल्या जवळच बांधकाम सुरू झालेलं आहे. ऐरोलीला उपकेंद्र सुरू झालेलं आहे. विश्व मराठी संमेलन आपण करतो आणि ज्याचा उल्लेख आपण केलात की अभिजात भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे, त्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं आपल्याला काय दिलं तर त्याची फार मोठी प्रोसिजर आहे. ते असा प्रस्ताव दिला आणि ते पैसे मंजूर झाले असं होत नाही. त्याला काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम द्यावा लागतो आणि त्याचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागानं केंद्र सरकारकडे पाठवलेले आहेत. त्याची छाननी होऊन योग्य त्या प्रस्तावाला केंद्र शासन मान्यता देईल. अमित शहाकडे सरकारचं रिमोट कंट्रोल आहे असं संजय राऊत या सरकारचं रिमोट कंट्रोल अमित शहाकडे अमित शहाकडे आहे असं आरोप संजय राऊतांनी केला. नाही, माझी विनंती आपल्याला अशी आहे की आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी प्रश्न काय विचारले त्यांची उत्तरं द्यायला काय आम्ही बांधील नाही. ते टीका मी काय सांगितलं मगाशी देखील, 3 वर्षापासून आतापर्यंत रोज काहीतरी एक नवीन आरोप होतोय. त्या नवीन आरोपाला नुसती उत्तरं द्यायची, याच्यापेक्षा आम्ही विधायक काय केलं मराठी भाषेसाठी, अमित शहा कुठच्या सरकारचा रिमोट कंट्रोल आहे त्याच्यापेक्षा नरेंद्र मोदी साहेबांनी काल ब्रिटनमध्ये काय निर्णय घेतला हा माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे.
ब्रिटनमध्ये माझा आंबा हा अतिशय चांगल्या दरानं विकला जाणार आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. कोकणचा फणस त्या ठिकाणी विकला जाणार आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. कोकणातले मासे तिथं आता चांगल्या दरानं विकले जाणार आहेत हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मी ज्या विभागाचा मंत्री आहे ती MSME ही त्या ठिकाणी आता मोठी होणार आहे ब्रिटनमध्ये हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. विधायक कामं ही आमच्या दृष्टीनं महत्वाची आहेत. त्यांना उत्तरं देणं हे एवढंच काही सरकारला काम नाही आणि ते सगळं जे खोटं बोलतात ते रेटून बोलतात आणि त्यांची अपेक्षा अशी असते की आम्ही त्यांच्यामध्ये व्यस्त राहावं उत्तर देण्यामध्ये. तर ते उत्तर देण्यामध्ये व्यस्त राहण्यापेक्षा काल जे आम्ही मराठीचं एक केंद्र दिल्लीमध्ये सुरू केलं हे त्या प्रश्नाला उत्तर आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुती एकत्र निवडणूक लढणार नाही ही बातमी आहे. पुणे असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये महायुती एकत्र निवडणूक लढणार नाही. वेगवेगळे मुंबई माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेबांची स्पष्ट भूमिका आहे म्हणजेच शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे की मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत सगळ्या निवडणुका आम्ही महायुतीनंच लढवणार आहोत. सर हिंदी में जानना चाहेंगे इंडिया और यूके की जो FTA डील हुई है उसको लेकर महाराष्ट्र को कितना फायदा होगा? कल जो नरेंद्र मोदी साहब ने एक जो हिस्टोरिकल निर्णय ब्रिटेन में जाके लिया है उसका ज्यादा से ज्यादा फायदा महाराष्ट्र के MSME को होगा और महाराष्ट्र का जो कोस्टल बेल्ट है जहां से मैं चुन के आता हूं वहां का जो आम है उसको भी अच्छा रेट अभी ब्रिटेन में मिलेगा. हमारी जो फिशिंग कैपेसिटी है वो भी कल के MOU से बढ़ेगी. हमारे जो फिशरमैन हैं उनको भी अच्छी तरह से बढ़ावा मिलेगा और इस करार से मेरे ख्याल से महाराष्ट्र के जो छोटे छोटे उद्योजक हैं उनको भी बहुत बड़ी ताकत मिलेगी. सर संजय राउत ने दावा किया है कि महाराष्ट्र के 4 मंत्री इस्तीफा देंगे और ये आने वाले 1-2 दिनों में इस पर अमित शाह फैसला लेने वाले हैं. पिछले 3 साल से हर सुबह यही आरोप प्रत्यारोप शुरू है. हर रोज ये आरोप प्रत्यारोप जब से शुरू है उसके बाद हमने विधानसभा का चुनाव लड़ा है और हमने जो सीट लड़ी थी उसमें से 78% विधायक हमारे चुन के आए. यही उनको आंसर है. दूसरा ये कि खासकर मुंबई अहमदाबाद जो है वहाँ पे जाते वक्त अक्सर आपने वैसे ही पालन एरिया में गुजराती प्लेट देखी होंगी तो रेस्टोरेंट से उनकी काठियावाड़ी भोजन मनसे के लोगों ने वहाँ पे बोर्ड उतरवाए हैं, कहा है कि अब उतरवाइए वरना हम अपने स्टाइल में आके उतारेंगे. वहाँ के व्यापारियों में होटल से उसमें दहशत है, नाराजगी किस तरह से देखते मराठी के बाद अब गुजराती जो पूरा आंदोलन शुरू हुआ? नहीं, ये मुझको ऐसा लगता है कि ये सब अभी जो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव आ रहे हैं इसलिए सब बनाई हुई राजनीति है. लेकिन उसमें क्या करना है, कैसे आगे जाना है, क्या होगा ये पुलिस देखेगी ना. लेकिन आंदोलन तो बहुत बढ़ रहा है ना कि मराठी साहब नहीं, मराठी का आंदोलन, मराठी लोग जो महाराष्ट्र में है मराठी के लिए महाराष्ट्र में जो लोग उद्योग के लिए आते हैं उन्होंने मराठी बात करना ये अच्छी बात है लेकिन उसके लिए उनको सिखाना भी चाहिए. तो मेरा भाषा मंत्रालय अभी आगे जाके जो अमराठी लोग हैं उनको ये भाषा अपनी मराठी भाषा सिखाने की एक करिकुलम बना रहा है और 2 महीने के 3 महीने के बाद ये भी हम मूवमेंट शुरू करेंगे. किस तरीके से आप करिकुलम को आगे लेके जाएंगे? तब तक आंदोलन बढ़ रहा है, कम से कम मैसेज आगे कन्वे करेंगे कि हम खुद इनिशिएटिव लेने जा रहे हैं. मैंने बोला ना हम खुद इनिशिएटिव लेने जा रहे हैं लेकिन जो आंदोलन चल रहा है वो एक राजनीति है. इसके अलावा आपने बीच में कहा था कि आप कुछ मंच में राज ठाकरे से कुछ दिनों मुलाकात करेंगे. क्या सारी बात आप उनसे डिस्कस करना चाहेंगे? नहीं, मैं राजनीति के लिए राज साहब को नहीं मिलता. उनका बुलावा आया, आने के बाद मैं वहां जाने वाला हूँ. राजनीति की बात नहीं रही. चिंता व्यक्त करेंगे लेकिन महाराज हम मंत्री हैं, लगातार सिचुएशन नहीं, चिंता करना, युति करना, आघाड़ी करना, महायुति करना इसमें माननीय एकनाथ शिंदे साहब और राज साहब डिसीजन ले सकते हैं. मैं युति के लिए चिंता करने के लिए वहां नहीं जाता. अगर उनका बुलावा आया तो मैं खुद वहां जाऊंगा. महानगरपालिका के चुनाव होने हैं लेकिन एक तरफ देवेंद्र फडणवीस जी का बयान आया था कुछ दिनों पहले कि हम महायुति में लड़ेंगे लेकिन महायुति में लड़ना हर जगह संभव नहीं हो पाएगा, यानी कुछ जगहों पर अलग लड़ेंगे. शिवसेना की भूमिका एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में यही है कि मुंबई महानगरपालिका से लेके तालुका पंचायत समिति जो रहती है उस तक हम महायुति से ही चुनाव लड़ेंगे. धन्यवाद. किस तरह से पूरा जायजा
जब ऑरेंज अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग में डिक्लेयर किया जाता है उसी दिन हम उसका रिव्यू लेते हैं। हमारे यहाँ एनडीआरएफ टीम भी है, हमारे यहाँ प्रशासन भी सज्ज है। जो कुछ आपत्ति आने के बाद जो कुछ प्रशासन का काम रहता है उसके लिए प्रशासन सज्ज है। दिल्ली में कार्यक्रम हुआ, वहां पर एकनाथ शिंदे जी को उपस्थित रहना था प्रोटोकॉल के हिसाब से, लेकिन वो गए नहीं और कहीं न कहीं चर्चाएं चल रही कि कुछ नाराजगी वगैरह, अगर आप उससे बताना चाहें। नहीं, एकनाथ शिंदे साहब क्यों नहीं आए इसका रीजन आपको भी सबको मालूम है, क्योंकि आपने भी एकनाथ शिंदे साहब का जो प्रोग्राम था वो लाइव दिखाया है। वो पंढरपुर में थे, संत नामदेव महाराज के नाम से उनको जो पुरस्कार दिया गया था वो स्वीकार करने के लिए वो पंढरपुर में थे। आपने ही लाइव दिखाया था और ये सब महाराष्ट्र की जनता को भी मालूम है और हम जो दिल्ली में थे उनको भी मालूम था। लेकिन सवाल ये है कि जब उन्हीं के कार्यकाल में मराठी का स्टडी सेंटर वहाँ पे खुलना जेएनयू में बहुत बड़ी बात है, उसके बावजूद उनका खुद वहाँ उपस्थित न होना